मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष कामोठे मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल 80 बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक तथा भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष श्री विकास घरत यांनी समाचारशी बोलताना दिली। या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले। यावेळी नगरसेवक रवींद्र जोशी, नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, नगरसेवक प्रदीप भगत तसेच विविध महिला नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्तदान हे श्रेष्ठ दान असून समाजहितासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्यात येतील अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। धन्यवाद। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर एक संकल्प राबविला होता, रक्तदान शिबिर। सर्वात श्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान। समाज उपयुक्त उपक्रम राबवणे ही भारतीय जनता पार्टीची एक भूमिका आहे आणि त्याच भूमिकेला आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्या अगोदरही 2025 मध्ये गिनीज ऑफ वर्ल्ड बुकमध्ये या रक्तदान शिबिराची नोंद झाली होती आणि त्याच पद्धतीत आज कांबोटा भारतीय जनता पार्टी मंडल याच्या वतीनं या 23 तारखेला आम्ही हा रक्तदान शिबिर ठेवलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीत जनतेचा उत्स्फूर्तपणे याच्यात साथ आहे। अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमचे कार्यकर्ते त्याच्यात सहभाग होऊन या उपक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कांबोट्याच्या वेगवेगळ्या भागात समाजोपयोगी असे उपक्रम राबवले जातात। खारघर मंडल असेल, कांबोटा मंडल असेल, कलंबोली मंडल असेल किंवा न्यू पनवेल, पनवेल, उत्तर पनवेल अशा सर्व मंडलामध्ये हे उपक्रम राबवले आहेत। येणाऱ्या काळात नक्कीच या गोष्टीचा सर्वसामान्य जनतेला फायदा होईल, कारण रक्त वाचून अनेक लोकांचा मृत्यू होत असतो आणि त्याच माध्यमातून आज पनवेलमधून भरघोष असे रक्ताचे अनेक पतपेढीच्या माध्यमातून देण्याचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। किती रक्तदात्यांनी भाग घेतला आणि किती बॉटल मिळाल्या? आतापर्यंत मिनिमम एक 90च्या पुढे रक्तदान भाग घेतला आणि नक्कीच 100 ते 125 बॉटल्स आम्ही जमा करू शकतो। म्हणजे आजच का मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस म्हणून ठेवला की सुट्टीचा दिवस, म्हणजे असं? मुख्यमंत्र्यांचा 19 तारखेपासून तर 23 तारखेपासून वाढदिवस साजरा करायचा, म्हणजे रक्तदानाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करायचा असा उपक्रम होता। म्हणून काल आमची महासभा असल्या कारणाने आज 23 तारखेला आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद।